हॅलो बुवा फॅमिली. आज आम्हाला एक नाशिकमध्ये काम होतं. येताना आम्हाला भूक लागली. आज तुम्ही म्हणाल की आजचा ब्लॉग मराठीमध्ये कसं, ते पण मी सांगणार आहे, पण व्हिडिओच्या शेवटला. मग येताना आम्हाला एक सावरिया स्ट्रीट फूड कार्ट म्हणून एक जागा दिसली. तिथे जायचं खूप दिवसाने ठरलं होतं, पण काही कामाने राहून जात होतं. मग तिथे जाताच आम्हाला जे ओनर होते त्यांनी ओळखून घेतलं. आणि कोणत्या पण स्मॉल ओनरसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या कामाप्रमाणे ओळखला जातात. मग त्यांनी आम्हाला एक त्यांचं स्पेशल पिझ्झा सजेस्ट केलं आणि ते बनवायला सुरुवात केली. बघता बघता आणि बोलता बोलता हे कळलं की त्यांचं पूर्ण कार्ट होममेड आहे. आहे ना खूप मोठी गोष्ट? मग त्यांनी जेव्हा आम्हाला सर्व्ह केलं आणि मी जेव्हा फर्स्ट बाईट घेतलं, मला खरंच पिझ्झा खूप आवडला. मी काही फूड ब्लॉगर तर नाहीये, पण त्यांच्यासाठी एक छोटीशी रील बनवणे हे खूप मला चांगलं वाटलं. आणि एक छोटीशी त्यांची रिक्वेस्ट होती की तुम्ही मराठीमध्ये ब्लॉग का नाही बनवत? मग काय, त्यांच्यासाठी आम्ही एक मराठीमध्ये ब्लॉग पण बनवतोय. आणि तुम्हाला माझी मराठी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. जर का तुम्ही नाशिक जाताय तर या प्लेसला नक्की व्हिजिट करा, कारण त्यांचे सगळे पिझ्झा खूप यमी आहे आणि टेस्टी आहे. मग आजच्यासाठी एवढंच. बाकी भेटूया आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.